नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 12 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, 2025चा साहित्याच्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, लासल्जो क्रासझाहोरकाई। ओके, तर यांना 2025चा साहित्याच्या क्षेत्रामधील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे। ओके, तर बघा थोडक्यात माहिती बघूया त्याबद्दल। 2025चा साहित्याच्या क्षेत्रामधील पुरस्कार हंगेरीचे लेखक लासलो क्रासझाहोरकाई यांना भेटला आहे। ओके, तर त्यांच्या संपूर्ण साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। ओके, तर बघा म्हणजेच हा एका विशिष्ट पुस्तकासाठी नसून संपूर्ण लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। ओके, तर माहिती लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारत आणि रशिया यांच्यातील इंद्रा 2025 हा संयुक्त लष्करी सराव कुठे आयोजित केला जात आहे? याचं उत्तर असणार आहे, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, राजस्थान। ओके, तर राजस्थान या राज्यामध्ये भारत आणि रशिया यांच्यातील इंद्रा 2025 हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला गेला आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, चला बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण। आफ्टर मी चाऊस ॲस्ट्रॉलॉजी इन द मुघल एम्पायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी, M.J. अकबर। M.J. अकबर हे आफ्टर मी चाऊस ॲस्ट्रॉलॉजी इन द मुघल एम्पायर या पुस्तकाचे लेखक आहेत। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचा म्हणजेच इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी असोसिएशन चा नवीन सदस्य कोण बनला आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, मालदीव। ओके, तर मालदीव हा देश नुकताच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचा नवीन सदस्य देश बनला आहे। ओके, तर माहिती लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूयात आपण। आंतरराष्ट्रीय बालिका दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, 11 ऑक्टोबर। ओके, तर 11 ऑक्टोबर रोजी दरवर्षी आपण बालिका दिवस साजरा करतो। पुढचा प्रश्न बघा, ऑक्टोबर 2025मध्ये दिवाळीला स्टेट हॉलिडे घोषित करणारे अमेरिकेचे तिसरे राज्य कोणते बनले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, कॅलिफोर्निया। ओके, तर कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील जे राज्य आहे ते दिवाळीला स्टेट हॉलिडे घोषित करणारे अमेरिकेचे तिसरे राज्य बनले आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। श्रद्धांजली योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, आसाम। ओके, तर आसाम या राज्याने श्रद्धांजली योजना सुरू केली आहे। पुढचा प्रश्न बघा, ऑक्टोबर 2025मध्ये भारताचे पहिले एकीकृत कॉमन मोबिलिटी ॲप मुंबई वन कोणी लॉन्च केले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, नरेंद्र मोदी यांनी। तर नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2025मध्ये भारताचे पहिले एकीकृत कॉमन मोबिलिटी ॲप ज्याचं नाव आहे मुंबई वन हे लॉन्च केले आहे। ओके, तर बघा या ॲपबद्दल माहिती पाहूयात थोडीशी। हे ॲप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले आहे आणि हे मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्रातील सार्वजनिक वाहतुकीचे 11 दूतवाहक ऑपरेटर एकत्र करते। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। आपकी पूंजी आपका अधिकार हे अभियान निर्मला सीतारामन यांनी कोठे सुरू केले? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, गांधीनगर येथे। तर गांधीनगर येथे, गुजरातमधील गांधीनगर येथे आपकी पूंजी आपका अधिकार हे निर्मला सीतारामन यांनी अभियान सुरू केले आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। बघा याचं उद्दिष्ट बघा। पुढचा प्रश्न बघण्याआधी हे जे आपकी पूंजी आपका अधिकार हे अभियान आहे याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात। याचं उद्दिष्ट आहे वित्तीय क्षेत्रातील
अनक्लेम्ड म्हणजेच बिना दावा केलेल्या मालमत्ता जसे की बँक जमा, विमा पॉलिसीचे दावे, लाभांश, शेअर्स, म्युच्युअल फंडमधील रक्कम इत्यादी परत मिळवून देणे हा याचा उद्देश आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. ऑक्टोबर 2025मध्ये CBI आणि इंटरपोलने आंतरराष्ट्रीय सायबर अपराधीविरुद्ध कोणते ऑपरेशन चालवले आहे? ओके. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ऑपरेशन HAICHI म्हणजेच हायची 4. ओके. तर ऑपरेशन हायची 4 हे राबवले आहे. ओके. तर CBI आणि इंटरपोलने ऑपरेशन हायची 4 हे आंतरराष्ट्रीय सायबर अपराध्यांविरुद्ध ऑपरेशन राबवले आहे. ओके. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.